हाय नमस्कार, मी अलका चितळे. अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजचा दिवस सगळ्यांना सुख समृद्धी व सुखाचा जाऊ. गणेश गणपती बाप्पापाशी माझी हीच प्रार्थना. तर आज आहे पिठोरी अमावस्या. तर पिठोरी अमावस्या असल्यामुळे तर मी फरशी पुसण्यासाठी थोडेसे हळद, खडे मीठ व माझ्याकडे गोमतर नव्हतं तर मी थोडंसं गुलाबजल टाकलेलं आहे. तर माझ्या शेतकरी बांधवांना सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सगळ्यांना पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मी सकाळी लवकर उठले, त्याच्यानंतर गंगाजलनी मस्त उंबरा असा साफ करून घेतला. त्याच्यानंतर असे मस्त हळदीचं लेपन दिलं. त्याच्यानंतर काय होऊन जातं की आपण येणं जाणं आपलं त्याच उंबऱ्यामधून असतं. तर आपल्या घरामध्ये पण लक्ष्मी हे प्रवास करत असते. तर त्याच्यानंतर बैलपोळा असल्यामुळे तर मी चौरंग तर मस्त चौरंग घ्यायचा, चौरंगावर लाल कपडा अंथरून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला पूजा मांडायची आहे. तर मी हळद, कुंकू, अक्षदा, इड्याचे पानं, गोकर्णीचे फुलं, गुलाल, परत अजून आपलं हे काय म्हणतात तर हळकुंड, सुपारी, बदाम. तर हे जे आहेत तर आपलं सगळं पूजेचं साहित्य आहे. गुलाल, कारण आपल्याला पूजेला जे लागतं ते. आणि मी ना कापसाचं वस्त्र पण करून घेतलेलं आहे. बेलाचे पानं घेतलेले आहे. कारण काय आहे की नंदीला म्हणजे महादेवाला आवडणारा हा नंदी. तर त्याच्यासाठी मी बेलाचे पानं पण घेतलेले आहे. तर आपण पहिल्या स्टार्टिंगला आधी गणपती बाप्पाचं स्थापना करू. कारण माझ्या सकाळी अभिषेक झालेला होता गणपती बाप्पाचा, पूजा वगैरे झालेली होती, पण 10 वाजले होते. तर म्हटलं चला आता पूजा सकाळी 8लाच झालेली होती. तर म्हटलं आता आपण आहे ना हे करू, बैलाची पूजा करून घेऊ. तर बैलाची पूजा करण्यासाठी मी मस्त असे नागिनीची पानं वगैरे तोडून आणले. त्याच्यानंतर पूजाची तयारी चालू केली. तर पाहू शकतात, कारण कसं असतं हे जे म्हणजे असं शेतकरी बांधवांना की ज्याच्या घरी बैल नाही त्याची शेती म्हणतात ना पुरी असते. तर बैलाच्या मेहनतीवरच शेती चालते. कारण आता आले ट्रॅक्टर वगैरे ठीक आहे, पण मग शेतकऱ्याला बैलाच्याच कष्टावरच अवलंबून असतो. कारण बैल हा खूप मेहनत असते बैलाची. तर बैलपोळा म्हणजे हा सण खूप शेतकरी बांधवासाठी मोठा असतो. तर मस्त बैलांना असं सकाळीच असं न्यायचं, मस्त बैलांना आंघोळ्या वगैरे घालून आणायच्या. मस्त पांढरे शुभ्र बैल करायचे आणि आंघोळ्या वगैरे घालून. त्याच्यानंतर त्यांना पोटभर चारा आणायचा शेतामधून, चारा वगैरे घालायचा बैलांना. असं म्हणजे असं जसं जेवण असतं, पाहुणचार असतो, तसं ते पाहुणे असतात शेतकऱ्याच्या घरी. तर त्यांना पोटभर जेवण म्हणजे असं चारा वगैरे घालायचा. त्याच्यानंतर संध्याकाळी आल्याच्या नंतर त्यांच्या शिंगाला असं हिंगूळ वगैरे लावतात शेतकरी. मस्तपैकी अशी सजावट करतात नंदीची, खूप असं मस्त वाटतं. तर मग त्याच्यानंतर सजावट झाल्याच्या नंतर त्यांना असं झुली वगैरे खूप काही, म्हणजे लहानपणी तर आम्ही पाहिजोत, माझ्या मामाच्या घरी जायचोत ना आम्ही. तर इतक्या माझा मोठा मामा जो आहे तर त्यांना इतकं बैलांची हौस राहायची. माझ्या मामाच्या घरी इतके भारी बैल सजवायचे की खूप छान. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. माझ्या मामाच्या इथे इतके सुंदर बैल वगैरे सजवायचा माझा मामा. इतके खूप लई आठवण येते त्या मामाची. तर खूप बैल पोळ्याच्या वेळेस लहानपणी मामाच्या घरी जायचं तर आम्ही तर वाजत गाजत असं मस्तपैकी गावामध्ये मिरवणूक निघायची नंदीची, खूप मस्त वाटायचं. तर हनुमंताच्या मंदिरामध्ये मस्त असे बैलांना घेऊन जायचं. त्याच्यानंतर चौकात हे करायचा. चौकावर बैलांना अगोदर पाय वगैरे धुवायचे. चौकावर मस्त असं बैलांना म्हणजेच हे करायचं, म्हणजे चौकावर हे केल्याच्या नंतर बैलांची पूजा वगैरे करायची. त्याच्यानंतर म्हणजे असं बैलपोळा हा खूप आनंद उत्सव असतो, म्हणजे खूप शेतकऱ्यांसाठी. आणि आपल्याकडं तर काही असं हे करू नाही शकत, असली बैल नाही आहे, तर आपण मातीच्याच बैलाची पूजा करणार आहेत. तर मी आहे ना तर पाणी म्हणजे असं फुलांनीच त्यांना असं थोडंसं पाणी वगैरे थोडं शिंपिणार आहे त्यांच्या अंगावर. कारण आपली पण बैलांची आंघोळ झाल्यासारखी, गाई माताची पण आंघोळ झाल्यासारखी असते. त्याच्यामुळे ना मी फक्त थोडं पाणी, कारण मातीचे जाती निघून ते. तर मस्त गंध लावून घेणारे, कारण जे आपण चौक वगैरे भरूनच
त्यांची पूजा वगैरे केल्या जाते, त्यांच्या शिंगाची, त्यांच्या पायांची, तर गाई माताची. तर गंध समर्पयामी, अक्षदा समर्पयामी. तर असं म्हणूनच आपल्याला नंदीची पूजा करायची आहे. तर हा बैलपोळा खूप आनंद उत्सवाचा असतं शेतकरी बांधवांसाठी. तर तर काय होऊन जातं की माझ्याकडून आहे ना दरवेळेस व्हिडिओ थोडेसे लेटच होऊन जातात, कारण का दुसऱ्या कामामुळं. तर हे व्हिडिओ काढणं आणि मोठे मोठे ब्लॉग करणं आपण म्हणतो त्याच्यात काहीच मेहनत नाही, काही काही म्हणतात त्याच्यात काय मेहनत आहे, पण मी 1-2 ब्लॉग टाकले तर खरंच याच्यामध्ये खूप मेहनत आहे. बिना मेहनतीचं आपण म्हणतो, पण बिना मेहनतीचं फळ आहे कुठंच नाही. खूप मेहनत असते सगळ्याच गोष्टीला, बिना मेहनतीचं कुठंच नाही आहे. तर म्हटलं चला आता, कारण आपण पण ब्लॉग काढायला थोडी सुरुवात करू, कारण मला थोडंसं भीती वाटते की आपल्याकडून काही चुकतं का, काही प्रॉब्लेम येईल का, तर काही अडचणी येतील का. तर म्हणजे कारण कसं आहे, पण आता थोडी थोडी करून सुरुवात करणार आहे मी पण. तर माझे व्हिडिओ ताईंनो दादांनो आवडल्यास मला पण लाईक शेअर करत जा, कारण आता मी पण थोडे थोडे सुरुवात केली मोठ्या मोठ्या ब्लॉग काढण्यासाठी. तर आवडल्यावर नक्कीच लाईक करीत जा, शेअर करीत जा. तर पाहू शकतात आपली पूजा झालेली आहे. तर आपल्याला करायचे आहेत पुरणपोळ्या. तर पुरणपोळ्याची मी तयारी करणार आहे. तर मला लावायचं आहे कुकर. तर म्हटलं चला आता पुरणाची तयारी करू. तर आता वाजलेले आहेत 3. तर आपल्याला आहे ना अगोदर नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. तर गणपती बाप्पाला खोबरं आणि गुळाचा नैवेद्य देणार आहे, आणि नंदीसाठी आणि गाईमातासाठी खडी साखरेचा नैवेद्य देणार आहे. आज तर त्यांचा मान म्हणजे पुरणपोळ्याचाच आहे मान, पण पुरणपोळ्याचा मान हा आपण आता झालेला नाही आहे स्वयंपाक. तर आपण थोड्या वेळाने म्हणजे संध्याकाळीच त्यांना नैवेद्य वगैरे देणार आहे. तर तोपर्यंत मी पुरणपोळ्या बनवणार आहे. तर आता आहे ना फक्त गणपती बाप्पाला हा नैवेद्य दिलेला आहे आणि नंदीला खडी साखरेचा दिलेला आहे. तर काय होऊन जातं, काही व्हिडिओ जे आहेत माझे तर थोडेफार मोडके तोडके जे असतील ते तर काय करणारे, काही थोडंफार हुकतं चुकतं, कारण नवीन असल्यामुळे ना व्हिडिओमध्ये मला पण थोडंसं म्हणजे असं भीती वाटते की म्हणजे नेमकी माझ्याकडून काही चुकतं आहे का, नेमकी काही प्रॉब्लेम येईल का. तर ताईंनो दादांना थोडं समजून घ्या. आणि तर काय करणार आहे. तर पाहू शकतात ही आपली आता सध्या पूजा झालेली आहे आपली. तर आता आहे ना आपल्याला पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाला लागायचं आहे. तर अशी मस्त मी पूजा मांडलेली आहे. तर मी आहे ना याचा हरतालिकेचा पण ब्लॉग तयार करणार आहे, कारण आता आपली सुरुवात झालेली आहे ब्लॉग तयार करण्याची. पण ही पण मेहनतीचंच काम आहे थोडं. तर मी कुकर लावलं होतं डाळीसाठी. तर आपली डाळ शिजून झालेली आहे. तर डाळ आणि मी भात एकत्रच लावला होता. तर म्हटलं थोडा उशीर होईल, कारण आमच्या इथे लाईट पण ये जाई चालू होती लाईटीची थोडी. तर त्याच्यामुळे तर मी ना पुरण याचंच करणार आहे, साखरेचंच पुरण करणार आहे. कारण काय होऊन जातं, गूळ टाकणार होते पण मी गूळ नव्हतं माझ्याकडे, तर नाही टाकला मी. तर अर्धा गूळ आणि अर्धी साखर टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं 1 चमचाभर ना तूप पण टाकायचं. तर काय होऊन जातं त्याच्याने ना आपलं पुरण एकच नंबर लागतं आणि टेस्टी पण होतं, खायला चव पण देतं. तर पुरणामध्ये ना आपण थोडी इलायची, बडीशोप आणि सुंठ पण टाकणार आहेत. पण सुंठ माझ्याकडे नव्हती, तर इलायची आणि बडीशोपच टाकणार आहे मी. तर काय होऊन जातं, इलायची बडीशोप टाकल्यामुळे ना आपलं पुरण अजून छान होऊन जातं आणि टेस्टी पण होऊन जातं. आणि मी त्याला आहे ना मिक्सरमध्ये थोडीशी साखर टाकली आणि साखरेमध्येच थोडेसे इलायची आणि बडीशोप जी असते ना, तर ती मिक्सरमधून काढली. कारण काय होऊन जातं पटकन बारीक होऊन जातं ते, आणि पुरण आपलं एकदम असं छान होतं. तर आणि पाहू शकतात हे आपलं पुरण आहे ना चाळून पण झालेलं आहे. तर पुरणपोळ्याचा हा सण पोळ्याचा चालू आहे आपला स्वयंपाक. लाईट येणं जाणं पण चालू आहे आणि पुरणाचा स्वयंपाक पण चालू आहे. तर डाळ अशी 3-4 शिट्ट्या घेऊन अशी मस्त 4 शिट्ट्या घेतल्या मी कुकरच्या. असं मस्त पुरण खूप छान झालेलं आहे, पुरण असं नरम एकदम छान. कारण काय होऊन जातं, आपण जर जास्त बी एकदम डाळ शिजून घेतली ना तर ते काय होऊन जातं, कदाचित असं चिकट पण होऊन जातं डाळ, म्हणजे असं जास्त हे केल्याच्या नंतर.
तर डाळ एवढी जास्त वर पण नाही शिजायची. तर काय होऊन जातं सार करण्यासाठी ना, तर मी आता कांदा भाजायला घातलेला आहे. थोडे खोबऱ्याचे काप घेतले हे करून, म्हणलं भाजून घेऊ थोडेसे, आणि थोडेसे धने वगैरे भाजून घ्यायचे. आणि सार करताना काय करायचं, थोडंसं आहे ना, थोडासा मी ना कच्चा कांदा घालत असते, आणि थोडंसं आहे ना टमॅटो पण घालायचा. तर काय होऊन जातं त्याच्याने, आता प्रत्येकाच्या आवडी अनुसार असतं ते, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, पण त्याच्याने ना सार अजूनच खूप छान लागतो आणि मस्त लागतो, टेस्ट पण देतो खायला आणि छान लागतो. तर मी थोडेसे घातलेले आहे, त्याच्यामध्ये टमॅटो पण घातलेला आहे आणि थोडासा आहे ना कच्चा कांदा पण टाकलेला आहे. तर त्याच्याने ना एकच नंबर सार होतो आणि मुलांना पण आवडतो, न खाणारे पण खातात. सार हे सगळ्यांनाच आवडतो, असं काही नाही का आवडत नाही. तर मी ना थोडं मिक्सरमधून खोबरं लसूण काढलं आहे. तर आमच्या इथं काही कोथिंबीर मला भेटली नाही त्या दिवशी, नेमकी भाजीवाले आलेले नव्हते तर मला नाही भेटली. आणि कढीपत्ता तर आपल्या इथंच आहे, थोडासा कढीपत्ता, खोबरं आणि हा मसाला. कारण काय होऊन जातं जास्त तिखट बी टाकलं तर ते जास्त वर तिखट होतं, आणि हे जे आहे ना ते जास्त तेल टाकलं तरी पण घरातल्या लोकांना जास्त तेलकट आवडत नाही, त्याच्यामुळं तेल काही जास्त मी वापरत नाही. तेल मापातच असतं आपलं. म्हणजे काय होऊन जातं जास्त तेलकट भाजी दिसली ना तर नाही एवढं प्रत्येकाला आवडत असं आहे, असं नाही आहे काही. तर आपण आहे ना मस्त मसाला असा सगळा असा सुंदर असा मस्त फ्राय करून घेणार आहे. तर ते चांगला फ्राय करून घेतल्यामुळे काय होऊन जातं, आपला कोणताही मसाला भाजीचा असो जर आपण चांगला फ्राय केला तर म्हणजे तेलामध्ये, तर ते काय होऊन जातं भाजी आपली खायला एकदम छान आणि टेस्टी लागते आणि चव पण देते ती भाजी. तर याला म्हणतात येळण्याची आमटी. तर मी थोडीशी हे केलेली आहे, डाळ पण ठेवलेली होती पुरणातली थोडीशी, ती पण डाळ म्हणजे मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतरून थोडे आपले हे जे मसाले असतात, गरम मसाला, मिरची पावडर, हे वरून टाकलेलं आहे थोडं गरम मसाला. कोणी कोणी हिरव्या मिरच्या पण घालतं, पण मी हिरव्या मिरच्या काही टाकलेल्या नाही आहे आज, लाल मिरची पावडरच वापरली आहे. आणि याची आमटी म्हणतात, येळण्याची आमटी म्हणते. तर हे पाहू शकतात मी येळणीचं सार आपला तयार झाला. आमटी पण म्हणतात आणि सार पण म्हणतात, तर मी पण दोन्ही पण तुमच्याशी बोलते. तर पाहू शकतात आपला आहे ना हा सार चालू आहे करण्याचा. तर मी मसाला थोडा भाजून घेणार आहे. त्याच्यामध्ये ना मी काय केलेलं आहे, थोडा कच्चा कांदा आणि टमॅटो टाकल्यामुळे ना तेव्हा असा मसाला थोडासा चांगला फ्राय करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मसाला चांगला फ्राय झाला की आपलं जे हे असतं ना येळणी डाळीचं निघालेलं, तर त्याच्यामध्ये ओतून द्यायचं. आमटी एकच नंबर आणि खूप छान बनतं. तर ह्या ज्या आहेत तर आपल्या आहेत कुरडया, तर मी उन्हाळ्यामध्ये बनवलेल्या होत्या. तर पाहू शकतात कुरडई एकदम छान अशी तळते. तर आपली चालू आहे कुरडई तळण्याचं काम. तर आपली कुरडई तळण्याचं काम चालू आहे. तर काय झालं होतं, एक वेळा आहे ना काही पौर्णिमा होती, तर मी काय केलं होतं, परडीला निवेद्य दिलेला होता. तर मला एका ताईची कमेंट आलेली होती की ताई उडदाचा पापड हा निवेद्याला देत नाही. पण काय कसं आहे ताई की आपण आहे ना निवेद्याला उडदाचा पापड हा चालत नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. पण आता आपण केलेलं असतं उन्हाळी वाळवण, तर आपण काय करतो निवेद्य म्हणजे असं कुरडई तर ठेवतोच, पण मग उडदाचा पापड नाही ठेवत. मग आता कुरडई घरामध्ये सगळ्यांनाच आवडते असं काही नसतं. तर आपल्याला आहे ना म्हणजे घरातल्या दुसऱ्या मुलांसाठी, काही मुलं नाही खाती कुरडई, तर नाही आवडत, तर मग मी ना त्यांच्यासाठी उडदाचा पापड तळत असते. कारण उडदाचा पापड हा सण म्हणल्यावर उडदाचा पापड त्याच्यामध्ये येतोच, तळावंच लागतो. आपण कशासाठी उन्हाळी वाळवण करतो. तर कुरडईसोबत नागलीचा पापड किंवा उडदाचा पापड हा आपण तळतोच, कारण पापडाशिवाय थोडासा स्वयंपाक अपुराच असतो. तर उडदाचा पापड मी तळत असते दर सणाला, कारण कुरडया जास्त एवढ्या कोणी खात नाही, त्याच्यामुळे मी तळत असते उडदाचा पापड. तर चालू आहेत आपले भजे तळण्याचं काम. तर पाहू शकतात तुम्ही पुरणपोळ्याचा स्वयंपाक आहे आपला चालू.
तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक करणं म्हणजे दिवसभर सारखं चालूच असतं, उभाच राहावं लागतं किचनमध्ये. तर पाहू शकतात आपलं चालू आहे तळण्याचं. वर्षाचा सण आहे ना पुरणपोळीचा, म्हणजे पुरणपोळी तर करावंच लागते, कारण वर्षातून एक येणारा हा पोळ्याचा सण. तोपर्यंत आहे ना आपण काय करू, पीठ भिजून घेऊ. तर मग काय होऊन जातं, आपली पोळी ना पुरणाची अशी मस्त नरम येते ती पोळी. तर मी आहे ना पीठ असं मस्त भिजून घेतलं. भिजून घेतल्यानंतर 1 ते 1.5-2 तास आहे ना, 2 तास कमीत कमी मस्त असं पाण्यामध्ये भिजून ठेवून द्यायचं, पाणी ओतून. तर काय होऊन जातं, आपलं पीठ आहे ना एकच नंबर असं भिजल्या जातं. तर आपली पोळी एकदम अशी नरम चटक पोळी येते. तर आणि पीठ भिजल्याच्या नंतर आपण काय करायचं, मस्त थोडंसं आहे ना त्याला ना थोडंसं कोरडं पीठ लावून असं चांगलं मळू घ्यायचं. ते पीठ चांगलं मळू घेतल्यामुळं काय होऊन जातं, आपली पीठ आहे ना असं चिकट लागत नाही हाताला, कारण एकदम असं सॉफ्ट मळल्या जातं. तर पोळी आपली एकदम नरम आणि लुसलुशीत आणि खूप छान होते पोळी करायला पण, आणि टेन्शन नाही राहत. आणि पोळी आपली एकदम अशी छान फुगते. आणि पुरण करताना पण आहे ना जास्त वेळ ते असं शिजून पण द्यायचं नाही, कारण जास्त शिजल्यामुळं काय होऊन जातं, ते असं चिकट होतं पुरण. पण असं जास्त शिजून घ्यायचं नाही ते. आणि मग काय होऊन जातं, आपलं पीठ पण आपण चांगलं असं मळून घेतलं ना, थोडंसं तेलाच हात ते लावून असं व्यवस्थित, तर काय होऊन जातं, पोळी एकदम नरम आणि एकदम अशी लुसलुशीत अशी खूप छान पोळी येते. तर म्हणजे खायला पण त्याची टेस्ट येते त्या पोळीची. तर आपली झालेलं आहे पोळ्याचा सण सगळा. तर आपण आहे ना आता मस्त आरती वगैरे करून घेऊ नंदीपाशी, किंवा आपली डेलीची जी आरती असते सकाळ संध्याकाळची, तर ती आरती करणार आहे मी. आणि आरती पण आपली ती पण असते, आणि गणपती बाप्पाची तर असते नंदीपाशी, पण गणपती बाप्पाची शंकर भगवंताची आरती घ्यायची. म्हणजे काय होऊन जातं, ती नंदीची पण आरती होऊन जाते. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा.